त्या गावात 3 वर्षापासून एक थेंबही पाणी नव्हतं. लोक तहानलेले मरत होते आणि त्याच गावात एका भक्ताच्या घराला भीषण आग लागली. पाणी नव्हतं, मदत नव्हती, आशा देखील नव्हती. पण पुढच्या काही मिनिटात जे घडलं ते पाहून संपूर्ण गाव स्वामी समर्थांसमोर नतमस्तक झालं. दुष्काळाने जळालेलं गाव, महाराष्ट्रातील धरणगाव, नकाशावर छोटंसं पण दुःखाने भरलेलं गाव. सलग 3 वर्ष पाऊस नाही. विहिरी तळाला गेल्या होत्या, शेती वाळून गेली होती, जनावरं तहानेने मरत होती. गावात नियम होता, प्रत्येक घराला दिवसाला फक्त एक घागर पाणी मिळेल. लोकांच्या चेहऱ्यावर आशा नव्हती, फक्त जगण्याची धडपड होती. एक वेडा भक्त या गावात राहत होते. गणूकाका, गरीब साधा आयुष्य, पण हृदयात अढळ श्रद्धा. घरात काही नसलं तरी देखील भिंतीवर स्वामी समर्थांच्या फोटोला नेहमी फुलांचा हार सजलेला असायचा. दररोज ते रिकाम्या घागरीजवळ बसून म्हणायचे, स्वामी, गावाला पाणी द्या, लोकांची परीक्षा आता पुरी झाली. गावकरी हसायचे, गणू तुझा स्वामी येणार आहे का आकाशातून? गणूकाका शांत हसायचे. वेळ आली की स्वामी स्वतः चालत येतात. भीषण रात्रीची सुरुवात. मे महिन्याची उकाड्याची रात्र, गरम वारा सुटलेला, सगळं गाव झोपलेलं. अचानक गणूकाकांच्या घरातून धूर उठायला लागला. छपरातील कोरड्या काड्यांना ठिणगी लागली होती. क्षणात आग भडकली. आग लागली, आग लागली. गावात आरडाओरडा सुरू झाला. लोक धावत आले, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भीती होती. पाणी नव्हतं, विहिरी कोरड्या, घागर रिकाम्या. आग वाढत होती. आत गणूकाकांची आजारी बायको अडकलेली होती. श्रद्धेची अंतिम परीक्षा. गणूकाका गुडघ्यावर बसले, डोळ्यातून अश्रू वाहत होते. स्वामी, आज माझी नाही, तुमच्या नावाची तरी लाज राखा. जर तुम्ही नाही आलात तर लोकांचा विश्वास कायमचा तुटेल. सगळं गाव शांत झालं. आग आकाशाला भिडत होती. रहस्यमय आगमन. तेवढ्यात गरम वाऱ्याऐवजी थंड झुळूक वाहू लागली. गावाच्या रस्त्यावरून एक पांढऱ्या कपड्यातला वृद्ध चालत येताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर शांत स्मित, डोळ्यात विलक्षण तेज होतं. तो आगीसमोर उभा राहिला. लोक ओरडले, अहो बाजूला व्हा, नाहीतर जळून जाल. अहो बाजूला व्हा. पण तो वृद्ध शांतपणे म्हणाला, भिवू नका, आग आता शांत होईल. चमत्काराचा क्षण. त्यांनी हातातील काठी जमिनीवर आपटली आणि अचानक आकाश काळं झालं. 3 वर्षांनी पहिल्यांदाच ढग जमा झाले होते. गडगडाट सुरू झाला आणि धो धो पाऊस सुरू झाला. पाऊस फक्त गावावर नाही, थेट गणूकाकांच्या घरावर कोसळत होता. काही मिनिटातच आग पूर्ण विझली. घर वाचलं. आतली बायको सुरक्षित बाहेर आली. सत्य समजण्याचा क्षण. गणूकाका त्या वृद्धाला शोधायला वळाले, पण तो कुठेच नव्हता. फक्त जमिनीवर पडलेल्या पादुका दिसत होत्या, स्वामी समर्थांच्या. गणूकाकाच्या डोळ्यात अश्रू आले. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ असे उद्गार त्यांच्या तोंडातून आपोआप निघू लागले. बदललेलं नशीब. त्या दिवसानंतर गावात पाऊस नियमित पडू लागला. विहिरी भरल्या, शेती हिरवी झाली आणि प्रत्येक घरात स्वामी समर्थांचा फोटो लागला. जे हसायचे तेच आता म्हणू लागले, श्रद्धा खरी असेल तर स्वामी स्वतः येतात. जेव्हा जग साथ सोडतं तेव्हा स्वामी समर्थ स्वतः भक्तांचा हातात धरतात. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.